भंगार विचारायचं, त्याला कोण मारीन कशाला? खूप वेळा असं धमकीची पत्र आली आणि प्रयत्न सुद्धा झाले, तो भाग वेगळा. आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला, आम्ही सांगितलं का संरक्षण लाव का, काही घातपाताचा प्रकार होता. काय असलं तर सारखं भंगार चाळे नाही करत आम्ही खेळतो त्याला. म्हातारा माणूस आहे, म्हातारा माणसाला कशाला कोण मारी? माझ्यासोबत घातपात प्रकार, मनोज जरांगे पाटील यांनी केला गौप्यस्फोट. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांनी उपोषणाला बसण्या अगोदर माध्यमांशी संवाद साधला. अंतरवाली सराटीतूनच त्यांनी गेल्या वर्षी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा ठरवली होती. राज्य सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे आणि सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. राजपत्रित अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा निग्रह मनोज जरांगे पाटील यांनी घेतला. माझ्यासोबत घातापाताचा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला, अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न पण करण्यात आला. नाशिक जिल्ह्यात दौऱ्यावर असताना सालेर किल्ल्यावर हा प्रकार घडला. पोलिसांनी त्या वाहन चालकाला ताब्यात घेतले होते. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या OSDला माहिती दिली आहे. अमरावतीमध्येही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. छगन भुजबळ यांना जीवे मारण्याच्या धमक्या, ईमेल, मेसेज येत आहेत. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. वयस्कर माणसाला कोण मारणार? मंत्री छगन भुजबळ यांना कोण मारणार आहे, असा खोचक सवाल करत त्यांना राज्यातील सर्व पोलिसांचे संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली. तर आपण त्यांच्यासारखा बनावा करत नसल्याचा टोला त्यांनी हाणला. जरांगे पाटील यांच्या या गौप्यस्फोटामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्यापूर्वी त्यांनी राज्य सरकारने देऊ केलेली सुरक्षा नाकारली होती.